अगं लपव पटकन, बहुतेक तुझी वहिनी येत आहे. तिच्या पैंजणांचा आवाज येतोय, असं सुमनताई आपल्या मुलीला म्हणजे स्नेहाला म्हणाल्या. आईने सांगितल्यावर स्नेहा तिच्या लग्नात घेतलेले दागिने लगेचच लपवू लागली. तेव्हा महिमा तिथे आली आणि म्हणाली, हे घे आई तुमचा चहा, आणि हे घे स्नेहा तुझी कॉफी. हो हो ठीक आहे, दोन्हीही कप टेबलावर ठेव आणि इथून निघून जा, असं सुमनताई म्हणाल्या. महिमा खोलीतून निघतच होती की तितक्या स्नेहा म्हणाली, बरं झालं आई, तुला तिच्या येण्याचा अंदाज आला, नाहीतर तिने दागिने पाहिले असते. अगं तिच्या लग्नात काही कमी दागिने दिले आहेत का? तरी सुद्धा लोभीपणा. शेवटी ती गरीब घरातून आली आहे. काय माहीत तिच्या मनात काय असेल नक्की. एवढे दागिने पाहून तिचे डोळे फिरले तर, असं सुमनताई म्हणाल्या. महिमाला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटले. किती मोठी स्वप्न घेऊन ती तिच्या सासरी आली होती. मला इथे नवीन कुटुंब, नवीन नाती मिळतील. पण जेव्हापासून ती आली आहे, तिला फक्त हेच दाखवून दिले गेले की ती बाहेरची आहे. नवरा विनीत अगदी सर्वसाधारण मुलगा होता, पण त्याची बाजू सुद्धा कधी कधी महिमाच्या समजण्या पलीकडे होते. तो त्याच्या आई आणि बहिणीच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवत होता आणि महिमाच्या गोष्टी ऐकून न ऐकल्यागत करायचा, जणू असं की ती या घरात काहीच किंमत नाही. असं या सर्व गोष्टींना दुर्लक्ष करून महिमा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. तिचे असे म्हणणे होते की प्रेमाने ती एक दिवस सर्वांचे मन जिंकेल. काही दिवसानंतर तिची नणंद स्नेहाचे लग्न होते आणि त्याचीच तयारी घरात चालू होती. एक दिवस सुमनताई स्नेहाच्या खोलीत बसून लग्नाची खरेदी पाहत होत्या की तितक्यातच दरवाजावर पार्सल आले. ते पार्सल स्नेहाचे होते. त्यासाठी महिमा स्नेहाला बोलवण्यासाठी तिच्या खोलीत जाते. तेव्हा ती ऐकते की स्नेहा तिच्या आईला सांगत होती, आई, मी अजून एक लेहंगा मागवला आहे, पण तो मला थोडा हलका वाटतो, म्हणून मी विचार करत आहे की मी माझ्या मेहंदीच्या दिवशी वापरेन. सुमनताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, त्याच दिवशी वापरून टाक. स्नेहा तिच्या आईला म्हणते, आई, आपण वहिनीसाठी तर काहीही खरेदी केली नाही. तेव्हा सुमनताई म्हणाल्या, अगं तिच्यासाठी नव्या गोष्टींची काय गरज आहे? माझ्याकडे अशा भरपूर साड्या आहेत, ज्या मी एक दोन वेळच नेसल्या आहेत. व्यवस्थित इस्त्री करून तिला त्याच साड्या देऊन टाकीन. तिला कुठं कळणार आहे? उगाचच तिच्यासाठी कशाला पैसे खर्च करायचे. महिमाला आधीच माहित होतं की या घरातील लोक तिच्याबद्दल काय विचार करतात. आपली सासू आणि नंदेच्या या गोष्टी तिच्या मनाला लागल्या. ती मनात नसताना सुद्धा या गोष्टी विसरू शकत नव्हती आणि तिने विचार केला, जितका मी सहन करेल तितकं ही लोक मला खालच्या दर्जाची गरीब समजत राहतील. ते दिवस वेगळे होते जिथे प्रेमाने सर्व काही जिंकले जाऊ शकत होते. पण आजची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही एखाद्या समोर वाकण्याचा प्रयत्न केला तर तुमची मान कापली जाईल. आणि हा विचार करतच महिमाने काही निर्णय घेतला. लग्नाच्या सकाळीच महिमाने आपली बॅग भरली आणि सासूच्या खोलीत गेली. तेव्हा सुमनताई म्हणाल्या, हे काय आहे महिमा, ही कोणाची बॅग आहे? आता हे बोलू नकोस की तुझ्या माहेरची लोक स्वतःचे गाठोडे बांधून लग्नासाठी इथे घरात राहण्यासाठी आले आहेत. तेव्हा महिमा म्हणाली, नाही आई, ही माझ्या माहेरच्या लोकांची बॅग नाही, ही माझी बॅग आहे. ते काय आहे ना, आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज मला माहेरी जायचं आहे, उद्या परत येईन. तेव्हा सुमनताई म्हणाल्या, अगं तू वेडी झाली आहेस का? आज तुझ्या नंदेचं लग्न आहे, ते सोडून तू तुझ्या बापाचा वाढदिवस साजरा करायला निघाली आहेस? होय आई, ज्या कुटुंबात माझं काही स्थान नाही, त्या कुटुंबाच्या लग्नात माझ्या राहण्याने किंवा न राहण्याने कोणाला काही फरक पडतो? त्यापेक्षा जिथे माझी किंमत आहे तिथे जाऊनच मी माझा आनंद साजरा करेन. सुमनताई लगेचच विनीत आणि स्नेहाला तिथे घेऊन येतात. सुमनताई विनीतला म्हणतात, हे बघ बाळा, ही काय म्हणत आहे, आज रात्री स्नेहाचं लग्न आहे आणि हिला आपल्या बापाच्या वाढदिवसाला जायचं आहे. विनीत म्हणाला, काय, हे काय म्हणत आहेस? स्नेहा म्हणाली, आई, काय ग हे नवीन नाटक? सुमनताई म्हणाल्या, सगळ्यांची वहिनी आपल्या नंदेच्या लग्नात कशा प्रकारे धावत धावत काम करते, आणि एक ही तुझी वहिनी आहे, पाहुण्यांसारखी वागत आहे. बघ स्नेहा, तुझं स्वप्न होतं की तुझी वहिनी तुला तयार होण्यासाठी मदत करेल, पण इथे तर वहिनीला स्वतःच्या बापाची पडली आहे. सुमनताई असं म्हणताच स्नेहा आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा सुमनताई तिला इशारा करतात,
जे पाहून स्नेहा शांत होते आणि तो इशारा महिमा सुद्धा बघते. त्यावर महिमा म्हणाली, आई तुम्ही अगदी योग्य बोललात. स्वप्न तर स्नेहाची असतील, पण तिथे तुम्ही जे काही बोललात की तिचे स्वप्न असतील आणि तिची वहिनी तिच्या लग्नात काम करेल, फक्त तिला तयार करायचं सोडून, कारण त्यासाठी तर तिने महागडी मेकअप आर्टिस्ट बोलवली आहे. आणि तुमच्या अशा म्हणण्याने तर तीही थक्क झाली, कारण असं तिने तर कधी विचारही केला नव्हता. इथे तर माझी अनेक स्वप्न होती ज्याचा पूर्ण चुराडा केला गेला. माझ्याकडून दागिने लपवले गेले आणि मी चोर आहे असं म्हटलं गेलं. मला नेसलेली जुनी साडी दिली गेली, जणू मी काही मोलकरीण आहे. मला कोणत्याही लग्नाच्या तयारीत सामावलं गेलं नाही, जणू मी काही परकी आहे. जर मग मी चोर आहे, मोलकरीण आहे, तर मग या लग्नात माझं काय काम आहे? लग्नाच्या पूर्वी माझी खूप स्वप्न होती की मला एक नवीन कुटुंब, नाती मिळतील. पण इथे आल्यानंतर मला कळालं की मी तर फक्त या घरची मोलकरीण आहे. कोणालाही माझी गरज नाही. फक्त कामाच्या वेळेसच मी सर्वांना आठवते. जेव्हा नवऱ्याला नाश्त्याची गरज पडते, जेव्हा सासूबाईंना घरातली कामं आठवतात आणि स्नेहाला तिच्या गरजा पूर्ण करायच्या असतात, तेव्हाच ही महिमा सर्वांना आठवते. पण माझी स्वप्न, माझ्या भावनांचा या घरात कधीच आदर केला गेला नाही. कधी कोणी माझ्या जवळ बसून माझ्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. कधी कधी तर असं वाटतं की मी या घरात एक मशीन म्हणून काम करत आहे आणि त्यासाठीच मला लग्न करून आणलं आहे. महिमाचे म्हणणे ऐकून सर्वजण शांत झाले, कारण महिमाने बोललेल्या एक एक गोष्टी खऱ्या होत्या. हे सर्व ऐकून सुमनताईंना लाजिरवाण्यासारखं वाटू लागलं. त्या म्हणतात की खरंच आम्ही किती स्वार्थी झालो होतो. आम्हाला फक्त आमची स्वप्न आठवत होती. खरं तर एका मुलीचे संपूर्ण बालपण, कुटुंब इतकेच नाही तर आपली पदवी सुद्धा सोडून आपल्या सासरी येते, कारण तिचं एकच स्वप्न असतं की तिला तिचं नवीन कुटुंब मिळेल, जे तिची काळजी घेतील आणि ती सुद्धा सर्वांना सामावून घेईल. पण आम्ही मात्र नेहमी तुझी तक्रार केली की सून कधीही आपली होऊ शकत नाही. पण जेव्हा आम्हीच तिच्या स्वप्नांचा चुराडा केला, तर ती आपली कशी होणार? आज माझ्या मुलीचं लग्न आहे, जर उद्या तिच्या सोबत सुद्धा असंच झालं तर मला किती वाईट वाटेल. स्नेहा म्हणाली, हो वहिनी, मलाही माफ करा. मी सुद्धा तुम्हाला खूप त्रास दिला. पण आजपासून मी वचन देते की मी माझ्या लग्नात माझी वहिनी मला माझे दागिने आणि माझ्या लग्नाची साडी ती स्वतः मला नेसवेल. मी मेकअप तर करणार नाही, कारण मला तर तो मेकअप आर्टिस्ट कडूनच करून घ्यायचा आहे. शेवटी लग्नाचे फोटो एकदाच काढले जातात, त्यामुळे मेकअप अगदी व्यवस्थितच झाला पाहिजे. स्नेहाच्या या गोष्टीवर सर्वजण हसू लागले. मग विनीतही महिमाला म्हणतो, महिमा मलाही माफ कर. ते एकतर काय आहे ना, मी या सर्व गोष्टींवर कधी लक्षच दिलं नाही. पण यापुढे मी पूर्ण तुझी काळजी घेईन. तुझ्याशिवाय हे घर उद्ध्वस्त होईल. तू या घराची, या घरातील लोकांची किती काळजी घेतेस. आज जर तू हे आम्हाला सांगितलं नसतं तर आम्ही तुझ्यासोबत असंच वागत राहिलो असतो. आणि अजून एक गोष्ट मी आज सर्वांसमोर तुला सांगू इच्छिते की माझी बायको असल्याचा मला खूप अभिमान आहे. पण ही गोष्ट सांगण्यासाठी काचकुचत होतो, पण आज मी सर्वांसमोर माझी भावना व्यक्त करतो. आणि पुढे तो म्हणाला की आज माझी बायको सुद्धा मेकअप आर्टिस्ट कडूनच तयार होईल. अशा प्रकारे लग्नातील गंभीर वातावरणाचे रूपांतर आनंदात बदलले होते. तर मित्रांनो, एखाद्या मुलीला तिच्या सासरच्या घरी योग्य तो मान आदर मिळाला तरच तिची राहण्याची तिकडे इच्छा होते. नाहीतर घरातल्यांच्या वागणुकीमुळे तिला तिकडच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावंसं वाटत नाही. आणि जर तुम्ही काही चुकीचे वागले तर सासरचे लोक बोलायला लगेचच तयार असतात, पण ते सुनेसोबत कशा प्रकारे वागले या गोष्टीचा विचार करत नाही. आज जर महिमाने स्वतःचे मत व्यक्त केले नसते तर तिच्या मनातील गोष्ट सगळ्यांना कळली नसती आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली नसती. तर मित्रांनो, महिमा सर्वांसमोर जे बोलली ते तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.